26/11 म्हटलं तर प्रत्येकाला आठवते ती मुंबईची ती घटना. भारताच्या इतिहासातील काळा दिवस म्हणून 26 नोव्हेंबर 2008 ची रात्र कायम स्मरणात राहिली. या हल्ल्यामध्ये विशेषतः आठवण राहते ती म्हणजे या हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या जवानांची. मुंबईतील या दहशतवादी हल्ल्यात 166 जणांचा बळी गेला, तर शेकडो जण जखमी सुद्धा झाले होते. आता याच दुःखद घटनेमध्ये धाडसाचं काम निभावलेली मुलगी म्हणजे देविका रोटवन. देविका ही अशी मुलगी जिने साक्ष दिली आणि त्यामुळे या साक्षीमुळेच कसाबला शिक्षा सुद्धा झाली. त्यावेळी तिच्या धाडसाचं कौतुक करण्यात आलं. याच देविकाबद्दलचा आजचा हा व्हिडिओ आहे. 26/11च्या दिवशीची आठवण सांगताना देविका सांगतेय की त्या रात्री छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे तिचे वडील आणि भाऊ हे दोघे जण होते. दोघेही पुण्याला जात होते. त्यानंतर अचानक गोळीबार सुरू झाला. बॉम्बस्फोटाचा आवाज येऊ लागला. सगळीकडे आरडाओरड तर सुरू होतीच. लोक इकडे तिकडे पळू लागले. देविका सुद्धा त्यांच्या सोबत होती. देविका म्हणते, आम्ही नुकतेच स्टेशनवर पोहोचलो होतो तेव्हा माझ्या डोळ्यासमोर स्फोट झाला. सर्वजण पळत होते आणि मला सुद्धा पायात गोळी लागली होती. पायात गोळी लागल्यामुळे देविका घाबरली सुद्धा होती. यानंतर उपचारासाठी सेंट जॉर्ज रुग्णालयात त्यांना नेण्यात आलं. गोळीच्या जखमा बऱ्या व्हायला 1 महिना तरी लागला आणि यासोबतच गोळीची जखम झाली असली तरी मनावर सुद्धा घाव झाला होता हे तितकंच खरं आहे. देविका सांगते, आजही त्या गोळीच्या जखमांचं व्रण आपल्या पायावर आहे आणि ती जखम कधी कधी दुखते सुद्धा. पण त्यानंतर मानसिक आघात जो झाला तो सुद्धा देविका नेहमी सांगत असते. देविकाला दहशतवादाविषयी नेहमीच मनात चीड आहे. तिला मोठं होऊन पोलीस बनायचंय. ती म्हणते की मला पोलीस बनून हा दहशतवाद नष्ट करायचाय. देविका तेव्हा खूप लहान होती. आता पाहायला गेलं तर देविकाचं वय 26 वर्ष आहे. हल्ल्याच्या काही काळानंतर पोलिसांनी तिच्या कुटुंबियांशी तिच्याशी संपर्क साधला होता. कसाब विरुद्ध तिला साक्ष द्यायची होती आणि त्यावेळीच तिने ओळखलं होतं की आपण त्याला ओळखू शकू ज्याने आपल्या देशाला खूप वेदना दिल्या आहेत. तिने त्याला ओळखलं आणि तिच्या साक्षीनेच कसाबला शिक्षा झाली. 2012 मध्ये कसाबला शिक्षा देण्यात आली. यानंतर देविकाचं अनेक ठिकाणी कौतुक सुद्धा झालं. पण देविका सांगते की काही लोकांनी, काही नातेवाईकांनी आम्हाला कार्यक्रमाला बोलवणं सुद्धा बंद केलं आणि हे सगळं आम्ही सहन केलं. पण हळूहळू आता परिस्थिती बदलत आहे. या धाडसानंतर देविकाला सरकारकडून काही अपेक्षा सुद्धा आहेत. देविका म्हणते की अजूनही गोळ्यांच्या खुणा, पायात दुखणे सतत चालू असतं. सध्या वांद्रे पूर्व येथे भाड्याच्या घरात देविका राहते. सरकारने त्यावेळी तिला काहीशी रक्कम दिली असली तरी 3.26 लाख रुपये नुकसान भरपाई दिली होती आणि नंतर 10 लाख रुपयांचा वैद्यकीय खर्च सुद्धा उचलला होता. मात्र कायमस्वरूपी तिच्या निवासाची मागणी अद्याप पूर्ण झालेली नाही. 26/11च्या दिवशी देविकाची ही स्टोरी नेहमीच सर्वांना धाडस देते. देविका म्हणते की आपण पीडितांची आठवण तर ठेवलीच पाहिजे, पण दहशतवादाविरोधात सर्वांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे. तुम्हाला देविकाची ही स्टोरी कशी वाटली नक्की कळवा. याच प्रकारच्या स्टोरीज ऐकण्यासाठी, पाहण्यासाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा.